नमस्कार मैत्रिणींनो, थोड्याच वेळापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये मी म्हटले होते की थोडा वेळ थांबताय का बघा, कारण चेंजेस वरचेवर होत आहेत आणि अजून काही आनंदाची गोष्ट आपल्याला समजू शकते। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आणखीन काही बदल झालेले आहेत आणि 7 खूप चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत बदल। तर ते असे पुढील प्रमाणे, पहिला जो बदल आहे तो सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत आहे ती 1 जुलै 24 ते 15 जुलै 24 पर्यंत ठेवण्यात आली होती, पण या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31 ऑगस्ट 24 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 24 पासून दरमहा 1500 रुपयाप्रमाणे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। दुसरा एक खूप चांगला बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। तिसरा जो मुद्दा आहे तो सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे, ती मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे सदर योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट जो आहे तो 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। पाचवा जो बदल आहे तो आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचे कोणते कोणते डॉक्युमेंट ग्राह्य धरण्यात येतील ते पहा। एक जन्मदाखला, दुसरा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा तिसरा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। सहावा जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या महिलांच्याकडे 2.5 लाखाचं पेक्षा कमी उत्पन्न असलेल्याचा दाखला नाही आहे तर त्या महिलांनी आता काय करायचं आहे, ज्या महिलांच्याकडे म्हणजे ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे तर त्यांना आता उत्पन्नाचा दाखला काढण्याची काहीही गरज नाही। आणि 7वा जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे सदर योजनेत कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये कसं होतं की विवाहित महिला असेल तरच ह्या योजनेचा लाभ घेता येणार होता, पण आता ती अटसुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे। त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी, सर्व महिलांसाठीही। तर चला फ्रेंड्स, पुन्हा भेटू लवकरच। अजून काही बदल असतील किंवा अजून काही अपडेट्स असतील तर त्या वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येतील। तर तुम्हाला यासाठी अपडेट राहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, सोबत घंटीचं ऑल हे बटन प्रेस करावं लागेल। म्हणजे काय होईल तर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करत जाईन तर तेव्हा तुम्हाला येत राहील नोटिफिकेशन आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात